प्रेज लॉर्ड. सर्वांना शुभप्रभात. या आपण आज देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. देवाच्या वचनावर आपण मनन करणार आहोत. आजचा जो विषय आहे, आजचं जे वचन आहे यशायाचं पुस्तक, याचा 44 अध्याय आणि त्याचं दुसऱ्या वचनापासून काही वचन आज आपण वाचणार आहोत. या ठिकाणी आपण लक्ष देऊया. परमेश्वर तुझा निर्माण करता, गर्भस्थानापासून तुझा घडणारा व सहाय्य करता असे म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या येशुरुना घेऊ नको, कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि वृक्ष भूमीवर जलधारा होतील. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करेल. वाहत्या पाण्याजवळ जसे वाळूंज उगवते तसे ते गवतामध्ये उगवतील. तेव्हा कोणी म्हणेल मी परमेश्वराचा आहे, कोणी याकोबाचं नाव घेईल, कोणी आपल्या हाताने मी परमेश्वराचा असे लिहिल आणि इस्रायल हे उपनाव घेईल. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. सुंदर वचन आज या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की दुसऱ्या वचनामध्ये परमेश्वर म्हणत आहे. या ठिकाणी परमेश्वर या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलत आहे, कारण बायबलमध्ये म्हटलेलं आहे, इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये, की प्रारंभी परमेश्वर अंशाने आमच्या पूर्वजाशी बोलत होता, परंतु तो आता आमच्याशी त्याच्या वचनाच्या द्वारे, आमच्याशी त्याच्या पुत्राच्या द्वारे तो आमच्याशी बोलत आहे. आणि त्याचं पुत्राचं वचन या ठिकाणी आमच्या जवळ आहे. आणि त्या वचनाच्या द्वारे परमेश्वर म्हणतो की परमेश्वर तुझा निर्माण करता, गॉड हू क्रिएटर यू. परमेश्वर तुझा निर्माण करता या ठिकाणी असं म्हणत आहे, गर्भस्थानापासून तुझा घडवणारा व सहाय्य करता असं म्हणतो. परमेश्वर तुझा निर्माण करणारा व गर्भस्थानापासून तुला घडवणारा, परमेश्वर सहाय्य करणारा, सहाय्य करता, बरोबर राहणारा परमेश्वर असं म्हणतो. या ठिकाणी पहा, परमेश्वर आपल्या प्रियजनाशी बोलत आहे. परमेश्वर या ठिकाणी प्रियजनाशी बोलत आहे आणि तो या ठिकाणी म्हणत आहे की तुझा निर्माण करता. पहा, या ठिकाणी गर्भस्थानापासून घडवणारा व सहाय्य करणारा, सहाय्य करता. या ठिकाणी या पहिल्या वचनामध्ये 3 गोष्टी आम्ही पाहत आहोत. मनुष्याचा निर्माण करता, मनुष्याला गर्भामध्ये घडवणारा व या जगामध्ये मनुष्य आल्यानंतर त्याचा सहाय्य करता जो परमेश्वर आहे असं या ठिकाणी म्हणत आहे. आणि ते आपण पाहूया परमेश्वर त्या ठिकाणी काय म्हणत आहे. हे माझ्या सेवका याकोबा, हे माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या ईश्वरुना घेऊ नको. याकोबाच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी आम्ही पाहतो. प्रेम, आम्ही पाहतो की देवाबरोबर युद्ध करणारा हा देवाचा सेवक आहे. देवाबरोबर झगडणारा हा देवाचा सेवक आहे. आशीर्वाद मिळवणारा, भांडून आशीर्वाद घेणारा देवाचा सेवक आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रियांनो, याकोबाचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. येशूरुना या त्या ठिकाणी त्याला म्हटलेलं आहे की भिवू नकोस, कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि वृक्ष भूमीवर जलधारा होतील. मी ओसाड, तृषित भूमी जिच्यामध्ये पाणी नाहीये, खडकाळ भूमी असेल किंवा ओसाड पडलेली भूमी असेल, त्या भूमीवर मी पाणी आणि वृक्ष भूमीवर जलधारा वाहवणारा, जलधारा तयार करणारा, ओतणारा मी परमेश्वर आहे. या ठिकाणी प्रियानो, देवाचं वचन याकोबाला या ठिकाणी एक सजेशन देत आहे, धीर देत आहे की याकोबा तू भिवू नकोस, कारण मी वृक्षभूमीला, मी तुषित भूमीला व वृक्षभूमीला पाण्याने सजवणारा, पाण्याने भरणारा, पाण्याचे झरे निर्माण करणारा मी परमेश्वर आहे. मी खडकामधून पाणी देणारा परमेश्वर आहे. तू आपली सर्व चिंता माझ्यावर टाक, तू आपला भरोसा माझ्यावर ठेव, तू भिवू नकोस, कारण तू माझा सेवक आहेस, कारण तू माझा सेवक आहेस. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही
देवावर विश्वास ठेवतो, ज्यावेळेस आम्ही त्याचे सेवक होतो, त्याचे विश्वासणारे होतो, त्याचे लेकर होतो प्रियानो, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की मी दूषित भूमीवर व वृक्ष भूमीवर पाण्याच्या जलधारा वाहवणारा ओतणारा परमेश्वर आहे. माझ्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये, माझ्यासाठी सर्व काही शक्य आहे. ज्या देवाने शब्दाच्या द्वारे आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्या देवाने शब्दाच्या द्वारे या जगाची निर्मिती केली, ज्या देवाने मातीपासून मनुष्याला निर्माण केलं, घडवलं, तो परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे मी तुझा निर्माण करता, मी तुझा घडवणारा आणि मी तुझा सहाय्य करता परमेश्वर आहे. म्हणून तू जीवन जगत असताना भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. आणि पुढं म्हटलेलं आहे कारण मी दूषित भूमीवर पाणी आणि वृक्षभूमीवर जलधारा होतील. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करेन. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संत, या ठिकाणी लिहिलेलं आहे मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करेन. मी तुझ्या संतानावर आणि तुझ्या संततीवर, या ठिकाणी ते लिहिले मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची वृष्टी करेल, माझ्या आत्म्याची वृष्टी करेल आणि आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करेल. प्रियांनो, आमचे जे संतती आहे, आमचे जे प्रिय लेकर आहेत, आम्हाला देवाने जे दिलेलं गिफ्ट आहे, त्या गिफ्टला परमेश्वर आशीर्वादाने ओतपोत करणार आहे. आशीर्वाद देव त्यांना देणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये देव त्यांना यशस्वी करणार आहे. देव त्यांना पराक्रमी करणार आहे. ज्या ठिकाणी आम्ही पाहतो, ज्या ठिकाणी तिथे लिहिले वाहत्या पाण्याजवळ जसे वाळूंज उगवते तसे ते गवतामध्ये उगवतील. म्हणजे पाण्यामध्ये ज्या प्रकारे एक वाळूंज उगतं त्याचप्रमाणे गवतामध्ये ते उगवतील. म्हणजे याचा अर्थ जे जगातलं जे वाईट आहे, जगातलं जे गवताचा अर्थ आहे ते नाशासाठी ठेवलेला आहे. जे गवत आहे ते आम्ही उपटून त्याला जाळामध्ये, अग्नीमध्ये जाळून टाकतो, त्याला साठवून आम्ही ठेवत नाही, ते कचरा म्हणून त्याला आम्ही त्या ठिकाणी जाळून देतो. त्याच प्रकारे आमची संतती या गवतामध्ये, या वाईट लोकांमध्ये वाढेल, परंतु आपलं जीवन ते आशीर्वादित जगतील, ते यशस्वी होतील आणि ते पाण्यामध्ये उगवलेल्या त्या वाळुंजासारखे हिरवेगार राहतील. पराक्रमी परमेश्वर आमच्या संततीला करल. प्रियानो, आमचं जीवन त्या देवाच्या हातामध्ये आम्हाला द्यायचं आहे. आम्हाला त्या देवावर अवलंबून राहायचं आहे. जर भविष्यामध्ये आमचे लेकर आम्हाला पराक्रमी होत असताना पाहायचे असतील, आमचे लेकर आम्हाला यशस्वी होत असताना पाहायचे असतील, तर प्रियानो, आज त्या देवावर आम्हाला भरोसा ठेवायचा आहे. आज त्या सृष्टीकर्त्यावर, आज त्या निर्माणकर्त्यावर आम्हाला भरोसा ठेवायचा आहे. कारण तो निर्माणकर्ता परमेश्वर सदैव आमच्या बरोबर आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 28 अध्याय 18 ते 20 मध्ये म्हटलेलं आहे की जगाच्या शेवटापर्यंत मी सदैव तुमच्या बरोबर आहे. जगाच्या शेवटापर्यंत. प्रियानो, तुमचा आणि माझा परमेश्वर, जो अखिल मानव जातीचा परमेश्वर आहे, अखिल मानव जातीवर प्रेम आणि प्रीती करणारा परमेश्वर आहे, तो तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. तो तुमच्या संतानावर आत्म्याची वृष्टी करणारा, तुमच्या संततीवर आशीर्वादाची वृष्टी करणारा प्रिय परमेश्वर आहे. आणि म्हणून तो प्रभू येशू 2025 वर्षापूर्वी या जगामध्ये आला आणि त्यानं आपलं स्वतःचं बलिदान या जगासाठी, प्रत्येक मानव जातीसाठी दिलं. त्याचा हा अर्थ होता की मानव जातीच्या पापाची क्षमा व्हावी, मानव जातीनं पापापासून फिरावं, मानव जातीनं पापाचा त्याग करावं आणि देवाचे लेकर व्हावं, देवाची आराधना करावी, देवाची भक्ती करावी, देवाची महिमा करावी आणि त्या देवाच्या मागे चालावं. आज प्रियांनो, तुम्ही आणि मी भाग्यवान आहोत की तुम्ही आणि मी येशूला ओळखत आहोत. कारण येशू कोणता जातीवाद करण्यासाठी, येशू कोणती जात बनवण्यासाठी, येशू कोणता धर्म बनवण्यासाठी या जगात आला नाही. तर येशू ख्रिस्त मनुष्याला तारण देण्यासाठी बायबल सांगते की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. जे नरकाकडे जात आहेत, जे पापात हरवलेले आहेत, अशा लोकांना शुद्धीवर आणण्यासाठी, बापाला मुलगा मिळवून देण्यासाठी, मुलाला बाप मिळवून देण्यासाठी, आईला मुलगी मिळवून देण्यासाठी, मुलीला आई मिळवून देण्यासाठी, जे तुटलेले आहेत, जे विखुरलेले आहेत, त्यांना एक करण्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि म्हणून आज प्रियानो, या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की तुम्हाला आणि मला प्रभूवर विश्वास ठेवायचा आहे.
त्याच्यावर अवलंबून राहायचं. स्तोत्र संहिता 37:5 मध्ये म्हटलेलं आहे, आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करल. आज प्रियानो, जर कार्यसिद्धी हवी आहे, आज जर आशीर्वाद हवा आहे, तर येशूच्या हातामध्ये आम्हाला जीवन द्यायचं आहे. येशू हा जिवंत, सामर्थ्य आणि पराक्रम करणारा, अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. जीवनामध्ये कलाटणे देणारा, जीवनामध्ये परिवर्तन करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून याकोबाला ज्या प्रकारे परमेश्वर म्हणतो ईश्वरूना भेऊ नको, त्याच प्रकारे आज त्याद्वारे तुम्हाला आणि मला देखील म्हणत आहे, हे माझ्या प्रिय लेकरा, भेऊ नकोस, कारण जगाच्या शेवटापर्यंत तुझ्याबरोबर आहे. तुझ्या दुःखात, तुझ्या समस्यात, तुझ्या अडचणीमध्ये मी तुझ्याबरोबर आहे. येशूच्या नावामध्ये प्रेम आशीर्वाद आहे, आणि आज तो आशीर्वाद तुम्हाला निश्चितरित्या मिळणार आहे. जर तुम्ही आपल्या मुखाने कन्फेस केलं, येशू प्रभू आहे, मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, मी माझ्या वाईटापासून फिरतो, मी माझ्या वाईट गोष्टींना सोडतो, प्रियानो, नक्कीच ही अलौकिक शांती आणि तो अलौकिक आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी येईल आणि तुमचं जीवन आशीर्वादानं भरवा. म्हणून प्रियानो, येशूवर विश्वास ठेवा आणि येशूवर विश्वास ठेवून त्याचा अनुभव घ्या. निश्चित तो तुम्हाला सफल, यशस्वी, आनंदी आणि आशीर्वादित करत. प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.